भाऊ मेंबर अहो या की बाहेर, किती वेळ झालं मी आलोय. हा काका, कोण पाहिजे तुम्हाला? भाऊ मेंबर कुठे गेला? मी ह्यांना कुठेतरी बघितलं. मी तुम्हाला कुठेतरी बघितलं असेल की स्वप्नात. त्या नागाच्या वाडीत आलं की भुजंगरावाची स्वप्न पडतात. तुम्हाला बी पडलं असेल स्वप्न. नाही नाही नाही, मी तुम्हाला रात्रीच बघितलं. तेच म्हणलं पाहुणे बाय, स्वप्नात आलो असेल. बरं ते जाऊ द्या. भाऊ मेंबर कुठे गेले? भाऊ मेंबर तर घरी नाही तर, पण कोण आलत म्हणून सांगू? पाहुणे बाय, तुम्हाला खरं सांगू, काम तसं तुमच्याकडे होत. बरं बसा जरा, तुम्ही सगळं सांगतो तुम्हाला. हा बोला. सगळं सांगतो तुम्हाला, पण मेंबरला सांगू नका मी आलतो म्हणून. हे बघा पाहुणे बाय, तुम्ही कशासाठी इथं आलाय समजा मला माहित आहे, पण तुमचा चुलता तुमच्याशी कटकारस्थान करतो. काय बोलताय? तुम्हाला कळतं बीत का? काका तर माझे देव माणूस आहेत. होय होय, देव माणूसच आहे, पण तो कसा देव माणूस आहे ती सांगतो. बसा खाली. तसा भाऊ मेंबर देव माणूसच आहे, पण आता त्यांच्या अंगात राक्षस शिरलाय आणि त्या जमिनीसाठी तो तुम्हाला ठार मारणार आहे. मला शिकवू नका, कळतंय सगळं मला. हे बघा पाहुणे बाय, तुम्ही अजून लहान आहे. राजकारणात प्रेमानं बोलणारी माणसं सगळ्यात घातकी असतात. ओ, तुमच्या पाया पडते, निघा आता. काका आल्यावर या. तो माझा काही विषय नाही, पण तुम्हाला जागरूक करायला मी आलो होतो. तुमच्या नावावरची जमीन ती तुमचा काका त्याच्या नावावर करून घेण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय, पण ती पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या बापाच्या पैशाची आहे. तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. माझा काय विषय नाही त्यात. बघा तुमच्या हिशोबानं, त्यात माझं काय नाही. येतो. बोला भुजंगराव, काय काम काढलं या राघूगड? राघू, तुला एकच काम, तो काशीनाथ येतोय. त्याला तर आपण गावात हाकलून दिलाय ना. आता त्याला शोध आणि कायमचा मारून टाक. मला तुझ्याकडून ती मेलेली बातमी ऐकायची. भुजंगराव, एक तर राघू राहील ना तर एक तर काशीनाथ राहील. काशीनाथ, आता तुला सुट्टी नाही. आता त्या काशीनाथचा मुर्दा पाडल्याशिवाय मी गावात येणार नाही. हे बघ राघू, मला चांगली बातमी दे, नाहीतर मला तुझा मुर्दा पाडावा लागेल. काय?
जाऊन सांग त्या भुजंगाला हा काशीनाथ गावात येणार आहे. काशीनाथ लय आली तुझ्यासारखी लय गेली. अय तात्या, अरे तात्या, सरपंच साहेब तुम्ही आणि चक्क गरीबाच्या घरी. होय ग पारो. अगं तात्या कुठे गेलाय? 2 दिवस झालं गावात दिसत नाही ती. अहो 4 दिवस झालं त्यांनी गावाला गेले ते. अगं पारो, तुला बचत गटाचं अध्यक्ष करायचं म्हणतोय आम्ही. अहो सरपंच साहेब कशाला आम्हाला अध्यक्ष? इथं आम्ही खायला मागा. उगाच आम्हाला हरभरे झाडावर चढवू नका. बघा आता, आम्हाला गोरगरिबासाठी काय तर करू वाटतंय आणि तुम्ही काय म्हणताय हरभऱ्या झाडावर. अहो अध्यक्ष करायचं आहे तुम्हाला. नको सरपंच, आमच्या ह्यांना कळल्यावर घरातनं हाकलून द्या त्याला. अगं त्याची आता काळजी करू नको. त्याला दारू सोडायला लावली आणि आता मी त्याला ग्रामपंचायतचा शिपाई करणार आहे आणि तो माझ्या शब्दाच्या पुढे नाही. अगं बया, अरे देवा, मग तर आमचं नशीबच उजळणार की. आमच्या घराचं रंगरूपच बदलणार मग तर. आता तुम्ही माझा प्रचार करा आणि ह्या वेळेस भुजंगराव सरपंच झाला पाहिजे. काय होय होय सरपंच साहेब, ह्या वेळेस बी तुम्हीच सरपंच साहेब झाला पाहिजे आणि मी सगळ्या गावात त्यांना तुमचा प्रचार करणार आहे बघा. तुम्ही अण्णाच्या दुकानाकडे जावा. त्याला सांगितलंय तुम्हाला किराणा द्यायला. बर बर, त्या दुकानदाराला पण सांगते भुजंगरावांना सरपंच करायचं ह्या बारीनं. पारो येऊ का आता? निवडणूक होईपर्यंत घरात बसायचं नाही. प्रचार एकदम झकास झाला पाहिजे. येऊ का? होय होय. काशीनाथ, तुम्ही मला इथं कशासाठी बोलवलंय? काशीनाथ म्हणतात मला. हे माहित आहे मला, पुढचं बोला. तू शिवाच्या जवळचा आणि काळजातला मित्र आहे. त्याला सांग आता गावचा सरपंच तुलाच व्हायचा आहे. काशीनाथ, हे शक्य नाही. भुजंगराव तो जमू देणार नाही. माझा हात तो काशीनाथ, माझा हात ज्याच्या डोक्यावर तोच शिखरावर. काशीनाथ, तुमची ओळख पूर्ण नागाच्या वाडीला आहे आणि तुमच्या हाताची गरज शिवाला नाही. त्याच्या पाठीशी सगळं गाव उभा आहे. जीवा, शिवाला पण बोलव, कारण मला त्याला भेटायचं आहे. मी उद्यापासून गावात येणार आहे. काशीनाथ, शिवा तुम्हाला कधीच भेटणार नाही. जो देतो मरेपर्यंत साथ तोच काशीनाथ. पण तुम्ही इतकी वर्ष कुठं होता? आत्ताच तुम्हाला आपल्या शिवाची आठवण झाली. आत्ता ती वेळ नाही तुला सांगायची. आत्ता गरज आहे गावाला भुजंगाच्या तावडीतून वाचवायची. जीवा, मी लय सोसलंय. आत्ता मला ह्या गावाला काहीतरी करून दावायचं आहे. बघू, मी प्रयत्न करतो. तू जा, त्याला सांग काशीनाथनं भेटाय बोलवलंय. हो, त्या सरपंचाचं घर कुठे आहे? थांबा बाई, ऐका ऐका. काय म्हणता? सरपंचांचं घर कुठे आहे? तुम्ही कोण आहे? गावात तर नवीनच दिसताय. अहो, ते भाऊ मेंबर आहेत का नाही, त्यांची पुतणी आहे मी. कोणते भाऊ मेंबर? ती तर लय घोटाळे बाजार. त्यानं तर कित्येक जणांची जमिनीला पडली. त्याची पुतणी आहे तुम्ही? हो, तसं का बोलताय? सकाळी सरपंच पण तसेच बोलले, तुम्ही पण आता असं बोलताय. ते काका आहेत माझे. सॉरी सॉरी, माझी चुकच झाली. पण खरं लपत नसतं ना. होय, मग ते सरपंच पण तसंच असतील. अगं अगं अगं, ए बिचारे,
ते भुजंगराव सरपंच या गावचं देव माणूस आहे तर. अरे देवा, विश्वास कुणावर ठेवा हेच कळा नाही मला आता. तुम्ही आता भुजंगरावाकडे चाललाय ना, त्यांचा सल्ला घ्या. तिथून सरळ गेले ना, डावीकडे वळायचं, त्यांचंच घर आहे. चालतंय चालतंय, जाते. भुजंगराव नमस्कार. बसा. काय एवढं तातडीने बोलवलं? बसा की. ऑफिस मधनं आलो लगेच. होय, काय विशेष? जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्यासमोर. काय बोलायचं? भाऊसाहेब, हा. आपण पुरलेलं मड परत बाहेर आलंय. म्हणजे कोणचं मड? अहो, किती मडी पुरली ती तुम्ही? पण शेवटी मडी पुरले ती त्याच्याबरोबर मी होतो, पण त्यातलं कुठलं मड उभं राहिलं? तो काशीनाथ. मग आपली माणसं तयार ठेवा आणि त्या राघूला निरोप द्या की. घाबरू नका भाऊसाहेब, ते काम मी आधीच केलंय. आता माझं काही खरं नव्ह. हा भुजंगराव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणाला काहीच होणार नाही. भुजंगराव, आता एक काम करतो बाबा, एक तर मी राजीनामा देतो, नाही तर सरळ शासकीय नियमानुसार बदली करून घेतो. भाऊसाहेब, असला आगावपणा करायचा नाही, नाहीतर तुम्हाला सुद्धा या सगळ्यांसारखं मला पुरावं लागल. त्या नागाच्या वाडीत. भुजंगराव, काशीनाथला आता संपवणं फार अवघड आहे. त्या भुजंगरावला अख्खा जिल्हा घाबरतोय. असलं 200-300 काशीनाथ काशीला नेऊन पाण्यात सोडले तर अर्ध भाजून. भुजंगराव, एक तर त्याला मारा, नाही तर तडीपार करा, काय करायचं ते करा, नसेल तर मी तर जातो बाबा. अवघड आहे. भाऊसाहेब, तुम्ही निश्चिंत राहावा, त्याचा बंदोबस्त मी करतो. तुम्ही आता निघा. येऊ का मग? निघा म्हणतो ना. जीवा, ह्या पडकात कशाला घेऊन आलाय मला? आपल्याला काशीनाथला भेटायचं. काशीनाथला? काशीनाथ तर एवढ्या वर्ष गावातच नव्हता, आणि आता कुठनं आलाय काशीनाथ? अरे शिवा, काशीनाथ आलाय, गावात आलाय, त्याला तुला भेटायचंय. हो जीवा, मला काशीनाथला काय भेटायचं नाही. मला वाटलं तुझं दुसरं काम आहे म्हणून मी इकडे आलोया. काय तर काम माझ्या मागे वाढवून ठेवू नको तू. आपण इथं आलोय ना, तुझी इच्छा असो किंवा नसो, आपण त्याला भेटून जाऊ. ठीक आहे, चल चल. तुझ्या तर इच्छा आहे म्हणल्यावर भेटूच त्याला. या नागाच्या वाडीचे भावी सरपंच. काशीनाथराव, नका झाडावर चढवू. त्या भुजंगरावचा काटा काढण्यासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही गोळी मारू नका आमच्यावर. अरे शिवा, मला तसं करायचं असतं तर तुला इथं बोलावलंच नसता. आता माझा निशाणा फक्त भुजंगराव. काशीनाथराव, तो भुजंगराव नेमका किती जणांच्या निशाण्यावर आहे? मागच्या वेळेच्या टर्मला तो सरपंच झाला केवळ तुमच्या सहकार्यामुळे, आणि आता तुम्ही मला म्हणताय तुमची भेट घ्यायची आहे. नेमकं तुमच्या डोक्यात शिस्त आहे काय? अरे शिवा, त्या भुजंगरावनं माझं घरदार इसीच्या बाहेर काढलं. तुला कुणीतरी ह्या गावात चुकीची माहिती दिली. शिवा, काशीनाथराववर काय प्रसंग आलाय तो आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेला आहे. शिवा, तुझा गैरसमज आहे. सगळ्यात जास्त त्रास काशीनाथला झालाय, पण ह्याचा आता बदला घेणार आहे आम्ही. काशीनाथराव, तुमचं सगळं मला पटतंय. तुम्हाला सुद्धा त्या भुजंगरावानं लय त्रास दिलाय, पण ही वेळ तुम्ही कसं काय आज मला इथं बोलण्याचं कारण काय नेमकं? अरे शिवा, तुला आल्याच भावी सरपंच म्हणून तुला हातात हात दिला, आणि आता त्या भुजंगरावला त्या नागाच्या वाडीतल्या सरपंचाच्या खुर्चीवरून खाली करायचा आहे. आणि आता त्याला मी स्वतः तुला त्याच्या जागी बसवणार आहे. भुजंगरावला
दावून देणार हा काशीनाथ कोण आहे? काशीनाथराव, जसं भुजंगराव सत्तेवर आला आणि तो तुमचा दुश्मन झाला, या अगोदर आबासाहेब गावचं सरपंच होतं. आबासाहेबांना जर तुमच्याविषयी काय कुरघोडे केले असतील तर त्याचं काय तर बदला वगैरे म्हणून तुम्ही माझ्यासोबत काय करता बिरताय का कटकारस्थान? अरे आबासाहेब त्या भुजंगराव सारखा सरपंच नव्हता. आबासाहेबाचं राजकारण गोरगरिबाला धरून होतं. गावाच्या विकास कामात त्यांचा हात भरपूर असायचा. या भुजंगरावची काय काम आहेत? आता चालू कामं त्या भाऊसाहेबला हाताखाली धरून पैसे खाणारा ही भुजंगराव त्याला दावून देतो. आणि ही तुम्ही सगळी जर माझ्या सोबत असला ना, भुजंगरावला त्या खुर्चीवरून खाली टाकून देऊ आपण. त्यात तुमची कपटी भावना नसेल, आम्ही तुम्हाला सहकार्य करू नक्कीच. शिवा, ठरलं तर मग यंदाचा सरपंच तूच होणार. इथं सारेच खात्यात भाव, इथं सारेच खात्यात भाव. एक